साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी ओबीसी मेळाव्याबद्दल कोणतेही चुकीचं वक्तव्य केलं नाही। काही ओबीसी नेत्यांनी मराठा आणि ओबीसींमध्ये दुही निर्माण करण्यासाठी सोयीचा अर्थ काढलाय। काँग्रेस पक्षाने कधीही ओबीसींवर अन्याय केला नाही, उलट खुल्या प्रवर्गातून महापौर पदासह इतर पदाचा मान दिला असल्याचं मत काँग्रेसच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय। माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी, विशाल कलगुटकी आदी ओबीसी नेत्यांनी एकत्रित खुलासा केला। संजय मेंढे म्हणाले, विश्वजित कदम आणि विशाल पाटील ओबीसी मेळाव्याच्या विरोधात नव्हते, फक्त ओबीसी मेळावा सांगलीत घेण्याऐवजी मुंबईत घेणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी मांडलं होतं। आरक्षणाचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होतो, त्यामुळे मुंबईत मेळावा होणं आवश्यक आहे। त्याचा अर्थ काहींनी चुकीच्या पद्धतीने काढलाय। नेत्यांचे कान कोणीतरी भरले असल्याने हा प्रकार घडलाय। पक्षात ओबीसी मराठा असा भेदभाव केला जात नसल्याचा खुलासा मेंढे यांनी केलाय। संतोष पाटील म्हणाले, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय पतंगराव कदम, स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांनी आजपर्यंत मराठा आणि ओबीसी असा कधी वाद केलाच नाही। जातीपातीचं राजकारण कधी काँग्रेसमध्ये होत नाही। जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँकेत ओबीसींना प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी काँग्रेसने दिली आहे। जातनिहाय जनगणना करावी अशी आग्रही मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे। समाजातील सर्व घटकांना आरक्षण मिळावे त्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात, मात्र ओबीसी मेळाव्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांवर झालेला आरोप गैरसमजुतीने झाला असल्याचं पाटील म्हणाले। यावेळी कय्यूम पटवेगार, युसुफ मेस्त्री, तौफिक शिकलगार, रहीम हट्टीवाले, विनायक रुपनर आदी जण उपस्थित होते। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही, तरी देखील शासनाकडून हा महामार्ग रेटला जातोय। हा महामार्ग रद्दचे आश्वासन नको, अध्यादेश काढावा या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यात म्हटलंय की शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील 19 गावातून जातो। शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळ, सिद्धेवाडी, अंजनी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुंकी, नागाव, कवठे, कौलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माणी, सांगलीवाडी इत्यादी गावातील 5,000 शेतकरी यामध्ये बाधित होत आहेत। तासगाव, कवठे, मंगळ आणि आटपाडी या तालुक्यात सिंचन योजना अलीकडेच पूर्ण झाल्या असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी जमिनी स्वभांडवलावर विकसित केल्या, त्याचा फार मोठा तोटा होणार आहे। मिरज तालुक्यातील गावात महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे। या महामार्गासाठी कर्नाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचं पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही। त्याचा फटका सांगली शहर आणि परिसरातील गावांना फार मोठा बसणार आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग झाल्यास या दोन्ही महामार्गामुळे महापुराचा धोका वाढणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असं वक्तव्य केले। त्यांनी अधिकृत शासन निर्णय करून लेखी परिपत्रक काढावे, तोपर्यंत आंदोलन कायम राहणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। सांगली शहरालगत असणाऱ्या कर्नाळ नांद्रे परिसरातील ओढ्यालगत काल रात्री बिबट्याचं दर्शन झाले। एका शेतामध्ये लपून बसलेल्या बिबट्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत। दरम्यान ही माहिती मिळताच वन विभागाचं पथक तातडीने दाखल झाले। परिसरात शोध घेण्यात आलाय। रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता। कर्नाळ नांद्रे परिसरात काल मध्यरात्री बिबट्या आल्याचं काही जणांनी पाहिलं। शेतात पळून जाणाऱ्या त्या बिबट्याचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काहींनी काढले। त्यानंतर तात्काळ वन विभागाच्या पथकाला कळवण्यात आलं। त्यानंतर अधिकाऱ्यांसह कर्मचारी दाखल झालेत। बॅटरीच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र बिबट्या पुन्हा दिसून आला नाही। हा व्हिडिओ व्हायरल होता। तातडीने प्राणीमित्रांनी धाव घेतली आहे। रात्रभर परिसरात शोध घेतला, मात्र बिबट्या मिळून आला नाही। अंधाराचा फायदा घेत तो नावरसवाडी येथील ओढ्यालगतच्या शेतात निघून गेल्याचं वन विभागानं सांगितलंय। त्यानंतर आज सकाळपासून वन विभागाकडून परिसरातील गावात गस्त घालून बिबट्या शोध घेण्यात येत होता, मात्र तो मिळून आला नाही। माजी मानद वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील यांच्यासह टीम घटनास्थळी पाहणी केली आहे। परिसरात गस्ती पथकेही वाढवण्यात आली होती। दरम्यान रात्री शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आले। तासगाव बाजार समिती सोमवारी सहाय्यक निबंधक रंजना बारहत्ते यांनी बेदाणा उधळींची पाहणी केली आहे। बारहत्ते यांच्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान 80% बेदाणा उधळण थांबली, मात्र यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी उधळणीवर तीव्र संताप व्यक्त केलाय। या उधळणीचा वस्तुनिष्ठ अहवाल दुय्यम निबंधक सांगली यांना पाठवणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे।
यावेळी निमणीचे उपसरपंच RD पाटील उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा उधळण करून अडते आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू आहे अशी तक्रार मनसे नेते अमोल काळे यांनी दिली होती. यासंबंधी बेदाणा उधळणीची सोमवारी 12 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहाय्यक निबंधक रंजना बारहाते यांनी पाहणी केली आहे. नेहमी सौदे काढताना बेसुमार पद्धतीने उधळला जाणारा बेदाणा सोमवारी व्यापारी बॉक्समधून मूठ भरून घेत ती मूठ परत बॉक्समध्ये टाकत असल्याचं चित्र दिसतं. इतर वेळी हा बेदाणा उधळून लोखंडी जाळीत सांडला जात होता आणि त्याची लूट मनमानी पद्धतीने धरली जात होती. मात्र सहाय्यक निबंधकांच्या पाहणीमुळे व्यापारी हबकले होते. काही जणांनी सौद्यास दांडी मारली होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी बेदाणा उधळणीवर संताप प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उधळण पूर्णपणे बंद होण्याची मागणी त्यांनी निबंधक सहाय्यक यांच्याकडे केलेली आहे. यावेळी बारहते यांनी सर्व बेदाणा उधळणीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाही घेतल्या आणि सर्व प्रतिक्रिया आणि पाहणी यांचा वस्तुनिष्ठ अहवाल DDR सांगली यांच्याकडे पाठवणार असल्याचं सांगितलं. श्रावण महिन्याचा पहिला रविवार आणि होड्यांच्या शर्यतीचा थरार ही परंपरा कृष्णा नदीकाठावर पाहायला मिळाली आहे. श्री केशवनाथ उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित होड्यांच्या शर्यतीत कवठेपिराण येथील सप्तर्षी बोट क्लबने बाजी मारत स्पर्धेचं विजेतेपद पटकावले. केशवनाथ मंडळातर्फे श्रावणातील पहिल्या रविवारी होड्यांच्या शर्यती घेतल्या जातात. या शर्यती पाहण्यासाठी अनेक शौकीन येतात. रविवारी सायंकाळी सरकारी घाटावर तसेच स्वामी समर्थ घाटावर गर्दी झाली होती. तसेच आयर्विन पुलावरूनही थरार पाहण्यासाठी गर्दी दिसली. स्पर्धेत कवठेपिराणच्या सप्तर्षी बोट क्लबच्या खेळाडूंनी बाजी मारली. सांगलीवाडीच्या रॉयल कृष्णा बोट क्लबने दुसरा तर समडोळीच्या न्यू शानदार बोट क्लबने तिसरा, कवठेसारच्या सह्याद्री बोट क्लबने चौथा तर कसबे डिग्रजच्या श्रीजी बोट क्लबने 5वा क्रमांक पटकावलाय. स्पर्धेसाठी पंच म्हणून महेश मगदूम, राजकुमार मगदूम, विश्वेश्वर मगदूम, प्रशांत सुकारे, विश्वनाथ महाजन, अजित पाटील, किरण मगदूम, कुलदीप पटवर्धन यांनी काम पाहिलं. मंडळाचे युवराज मगदूम, माधव पतंगे, अक्षय माळी, राम चौगुले, अजय ठाणेदार, सुनील चौगुले, वीरभद्र मगदूम, विनायक सुकारे यांनी संयोजन केलं. आष्टा भिलवडी रस्त्यावर दूध वाहतूक करणाऱ्या ट्रकने पल्सर मोटरसायकलला दिलेल्या धडकेत कृष्णा रमेश लोहार हा युवक ठार झाला. याबाबत राजाराम शंकर माने यांनी आरोपी ट्रक चालक अनिकेत लक्ष्मण माने याच्या विरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आज दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास आष्टा भिलवडी रस्त्यावर झिनगे विटेभट्टी लगत हनुमान मंदिरजवळ आष्टा येथील दूध वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक अनिकेत लक्ष्मण माने याने त्याच्या ताब्यातील ट्रक आष्टाच्या दिशेने वेगाने चालवून तासगावच्या दिशेने जाणाऱ्या बजाज पल्सर मोटरसायकलला जोरात धडक दिली. त्यात मोटरसायकल फरफट जाऊन कृष्णा लोहार हा मयत झालाय. अपघातात मयत कृष्णा लोहारचा पाय तुटून बाजूला झाला होता. घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी धाव घेतली. अपघातातील टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. कुपवाड आणि कर्नाटकातील चिंचणी येथून दुचाकी चोरी करणाऱ्या परराज्यातील एका चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. प्रदीप कल्लाप्पा हळिंगळी असं चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून 95,000च्या 2 दुचाकी हस्तगत करण्यात आल्यात. याबाबत कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शहरातून दुचाकी चोरीचं प्रमाण वाढल्याने पोलिसांनी गस्तीमध्ये वाढ केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं एक पथक रविवारी धामणी चौक नजीक असणाऱ्या लोकल बोर्ड कॉलनीत गस्त घालत होते. यावेळी तिथे विना क्रमांकाची दुचाकीवरून एक जण रस्त्याकडेला थांबलेला दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने कुपवाड परिसरातील हॉटेल राजमुद्रा नजीक लावलेली दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच काही दिवसांपूर्वी चिंचणीच्या यात्रेतून देखील दुचाकी लंपास केल्याचं सांगितलं. यानंतर त्याच्याकडून 95,000 रुपये किमतीच्या दोन्ही दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. संशयित प्रदीप हळिंगळी याच्यावर MIDC पोलीस ठाणे आणि कुडची पोलीस ठाण्यात त्याच्यावर दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, कर्मचारी अनिल ऐनापुरे, इम्रान मुल्ला, अमसिद्ध खोत, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम यांच्या पथकाने केली आहे. जिल्हा परिषदेच्या कन्नड प्राथमिक शाळेतील रिक्त पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र ही नियुक्ती रद्द करून स्थानिक कन्नड D.Ed आणि B.Ed बेरोजगार युवकांची नियुक्ती करा अशी मागणी अल्पसंख्याक कन्नड भाषिक D.Ed व B.Ed पदवीधारक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले की कन्नड शाळेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदावर सेवानिवृत्त शिक्षक मानधनावर घेण्यात आले. अकार्यक्षम, वयस्कर आणि काम करण्याची गरज नसलेल्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो D.Ed, B.Ed पदवीधारक बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आल्याची भावना व्यक्त होते. तातडीने हा निर्णय मागे घेऊन मानधनावर बेरोजगार तरुणांना संधी द्यावी. वाढत्या वयोमानाचा क्रियाशीलतेवर परिणाम होतो. त्यामुळे रिक्तपदी मानधनावर काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेत कन्नड शाळेत नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करून बेरोजगार युवकांना संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत अक्कलकोट, उपाध्यक्ष सदाशिव खुरात,
संदीप चौगुले, मल्लाप्पा चौंडीकर, अर्जुन जावेल, संतोष बिराजदार, शिवनिंग कांबळे, प्रल्हाद यंक यांची उपस्थिती होती. जत येथील तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. दुष्काळामुळे जनता हैराण झाली असताना कामात दिरंगाई केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बंडखोर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की उमराणी येथील गट नंबर 298 क्षेत्र 2 हेक्टरमधील फेरफार बेकायदेशीरपणे रद्द करून न्यायालयाने दिलेला हुकुमनामा अवमान केला आहे. मेंढेगिरी येथील वारस नोंदीसाठी दिलेला आदेश उपविभागीय अधिकारी उपविभाग जत यांनी बेकायदेशीरपणे रद्द केलेला आदेश तात्काळ चौकशी करा. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश करा. तालुक्यातील गाव कामगार तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी गावनिहाय 7/12 सदरी बेकायदेशीरपणे फेरफार नोंद केलेल्या तात्काळ दुरुस्ती कराव्यात. जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या वंचित असलेल्या उमराणी, खोजनवाडी, मेंढेगिरी, उंटवाडी, रावळगुंटवाडी या गावाच्या म्हैसाळ योजनेत समावेश करून आराखडा तयार केलेला काम रखडलेला तात्काळ ते काम चालू करून साठवण तलावात पाणी सोडण्याचे आदेश करा. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी जत यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सिद्धाप्पा खांडेकर, राजकुमार करजवाड, प्रशांत कपाडगे, रमेश शिरगावे, लक्ष्मण माळी, भगवंत शिंदे, सिद्धगौंडा येळमणी, रमेश येळमणी उपस्थित होते.